श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहीतच असेल की प्रत्येक महिन्यात सूर्याचे राशी परिवर्तन होत असते. हे राशी परिवर्तन जे घडत असते या प्रक्रियेला संक्रांत असे म्हणतात. अशी प्रक्रिया करत करत 12 महिन्यांमध्ये 12 संक्रांती येतात. त्यामध्ये मकर संक्रांत ही सर्वात मोठी असते. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करणे होय. तर मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे म्हणजे मकर संक्रांत होय. हिवाळ्यामध्ये हा सण साजरा होणारा म्हणजे मकर संक्रांत. हा सण अगदी हिवाळ्याच्या शेवटी येतो. नववर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. यावर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 या दिवशी साजरा होणार आहे. या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला सूर्याचे मकर संक्रमण असे म्हटले जाते. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाच्या प्रथम दिवसाला विशेष महत्त्व असल्याने पितामह भीष्म यांनी कौरव पांडव युद्धात अनेक दिवस युद्धस्थळावर शरपंजरी पडले. भीष्म यांनी संक्रांतीच्या दिवशीच आपला प्राण सोडला होता. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनीच्या भेटीत जातात. संक्रांतीच्या दिवशी नदी स्नान, त्याचप्रमाणे गणेश, शंकर, विष्णू आणि लक्ष्मी यांच्या पूजनास विशेष महत्त्व आहे. या दिवशी वस्त्रदान, पात्रदान, तिळगुळदान, उबदार कपडे व खिचडी दान यास विशेष महत्त्व आहे. यावेळच्या संक्रांतीचे वैशिष्ट्य म्हणजे संक्रांतीचं वाहन सिंह असून उपवाहन घोडा आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे, नैऋत्य दिशेकडे बघत आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. ती गदाधारी आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. सुवासांसाठी जाईचे फूल हाती घेतलेले आहे. ती उभ्या अवस्थेत असून चांदीचे पात्र हाती घेतलेले आहे. तसेच आभूषण म्हणून कंकण धारण केलेले आहे. मकर संक्रांतीच्या दिवसापासून महिलांचे हळदी कुंकू समारंभ सुरू होतात. यात कुठलाही खंड पडत नाहीत. सर्व महिला उत्साहाने हा समारंभ करतात. वस्तूंची देवाणघेवाण करतात. यंदा रथसप्तमीच्या दिवसापर्यंत म्हणजेच 7 फेब्रुवारीपर्यंत हळदी कुंकू समारंभ चालणार आहेत. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.